तर मित्रांनो, पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, की सत्ताधारी पक्ष आपल्या भागात प्रभाग रचना कसा करतो. एक उदाहरण म्हणून समजून घ्या, की हे पुणे शहर आहे. 4 प्रभाग बनवायचे आहेत पुणे शहरामध्ये. त्यांनी मागच्या वर्षीचा वोटर्स डेटा घेतलेला असतो, की कोणत्या भागातून किती वोट झाले. मागच्या वर्षी या भागामध्ये खूप जास्त विरोधी पक्षाला वोटिंग झालं आणि हा जो रिमेनिंग भाग आहे याला सत्ताधारी पक्षाला वोटिंग झालं. तर आता याचे 4 भाग करायचे. तर जनरली 4 भाग करताना एक फेअर गेम म्हणून सिंपल असे 4 भाग केले पाहिजे, बरोबर. पण इथे सत्ताधारी पक्ष नेहमीच त्यांना ऍडव्हान्टेज काय राहतो ते काय करतो बघा. प्रभाग रचना करताना कोणत्याही शहराची निवडणुकीसाठी त्यांना माहिती आहे मागच्या वर्षीच्या डेटा पासून की मागच्या वर्षी विरोधकांना इथून वोटिंग झालं आणि बाकी सगळं त्यांचं आहे. जर 4 भाग केले तर विरोधक 2 प्रभागात जिंकू शकतात आणि सत्ताधारीला फक्त 2च प्रभाग मिळतात. जेव्हा हे डोकं लावून करतात त्यांचे प्रभाग कसे असतात ते बघा. हा एक झाला प्रभाग, हा झाला दुसरा प्रभाग, हा झाला तिसरा प्रभाग आणि हा झाला चौथा प्रभाग. ते असा प्रभाग नाही करत, ते असा प्रभाग रचना करतात जेणेकरून जास्तीत जास्त फायदा हा सत्ताधारी पक्षाला होतो. आणि हे जे चालत आलेलं आहे ते आता सुरू नाही झालेलं. काँग्रेसच्या काळात पण त्यांनी अशीच प्रभाग रचना केली की जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त कोणत्याही इलेक्शन मध्ये फायदा होईल. आणि आता बीजेपी सरकार आहे ते पण तेच करत आहे आणि प्रत्येक सत्ताधारी पक्ष हे असं करतोच करतो. तर आता तुम्ही सांगा, हे विरोधकांचे वोट्स होते. पहिल्या वॉर्डमध्ये सत्ताधारी जिंकतील, दुसऱ्या वॉर्डमध्ये सत्ताधारी जिंकतील, तिसऱ्या वॉर्डमध्ये शॉर्ट सत्ताधारी जिंकतील, चौथ्या वॉर्डमध्ये पण विरोधकांची मतं डिवाइड झाली, सत्ताधारी जिंकणार. तर हे डोकं लावलं जातं प्रभाग रचना करताना. पण आता मेन पॉइंट काय आहे, हा जो डेटा किंवा ज्यांनी प्रभाग रचना केलेली आहे ते 5 वर्षाच्या आधी किंवा आता आपले MLA इलेक्शन झाले किंवा MP इलेक्शन झाली त्यांच्या हिस्टॉरिकल वोटर्स डेटावरून त्यांनी हे डिसाईड केलेलं असतं. या चित्रावरून तुम्हाला समजत असेल की असे खूप लोक ग्राह्य धरतात किंवा असं समजलं जातं की या प्रभाग रचनेमुळे खूप सारे उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे निवडून येतील. आणि मी म्हटलं तसं मतदार हे खूप जागरूक आहे आणि असं नाहीये की या प्रभागात मागच्या वेळेस मतदान विरोधी पक्षाला नाही झालं म्हणजे यावेळेस पण नाही होणार. जर या प्रभागात विरोधी पक्ष नेत्याने खूप जास्त चांगलं काम केलेलं असेल आणि सत्ताधारी पक्षाने अजिबात काम नसेल केलं तर या प्रभागात पण विरोधी पक्षाचा उमेदवार 100% निवडून येऊ शकतो. आणि जर अशा प्रभागात विरोधी पक्षाचा नेता निवडून येत असेल तर त्याला खरंच मानलं पाहिजे. तोच खरा राजकारणाचा किंग.